www.tenniscricket.in च्या माध्यमातून आज संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे. स्वतः सीईओ www.tenniscricket चे स्वतः सीईओ आज मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. तर येऊया मैदानामध्ये. निश्चितच त्या आधीचा एक राऊंड गेलेला पुरस्कार जरूर देऊया. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित केला जातोय विशाल या फलंदाजाला. 16 धावा त्यांनी केल्या होत्या आणि 6 धावा खर्च करत 2 फलंदाजांना त्याने जरूर बाद केलं होतं. मैदानाच्या आतमध्ये आता मी पायामध्ये खेळायला ठेवलेला मग अशी दिवस आता याच्यात एक मॅच काय प्रॉब्लेम नाहीये. घाई करा मित्रांनो, घाई करा. कंपल्सरी 40+ हा गोलंदाज गोलंदाजी करेल आणि 40+चा फलंदाज हा फलंदाजी करेल. हे कंपल्सरी आहे 2 षटकांचा सामना. घाई करा. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. 2 षटकांचा हा सामना. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू जरूर पाठवून द्या. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू समोर. रमेश सिंग उर्फ छोटू गोलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजीसाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोड आता बॉडी काय फायदा नाही झाला. मैदानामध्ये जरूरी पहिला चेंडू पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख पद्धतीची गोलंदाजी रमेश सिंग उर्फ छोटू. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. फलंदाज नागेश या फलंदाजासाठी टाकला गेलेला हा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज रमेश सज्ज होतोय. मात्र फुलटॉस चेंडू घेऊन काढला जातोय. लेग लान्स केला जातोय. दीपक भोसले चेंडू वरती येईल. तद्वार मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. क्लिअर आहे. चार धावा आल्या आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली गेली. 4 या धावसंख्येवर पहिला षटक मार्गस्थ आहे. रमेश सिंग हा गोलंदाज पाहिला टेनिस क्रिकेट मधील एक उभरता नामवंत सितारा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. मात्र खूप टप्प्याचा हा चेंडू एक सुरेख पद्धतीचा चेंडू होता. जलद गतीचा चेंडू. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. फेकी होईल तत्वर घेतलेली एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. 5 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 5 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. बॅटरी लावली चार्जिंगला लावून बॉडीला अर्थिंग दिली. काय प्रॉब्लेम नाही. काय प्लीज करंट जरा पण लागत नाही. 5 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज छोटू रमेश सिंग उर्फ छोटू. एक सुरेख पद्धतीची कामगिरी या गोलंदाजाकडून जरूर पाहायला मिळत असते. सलामीला जरूर हा फलंदाजीसाठी येतो. 5 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 95 सुद्धा विनंती आहे की ताकीद देत रहा प्रत्येक गोलंदाजाला आणि प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. सामने आपल्याला जरूर लवकरात लवकर खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रमेश सिंग. या मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव. निश्चितच अवंत स्वरूपाचा चेंडू होतोय. पंच आमच्याकडे जरूर वळतात. अवंतर धावेची घोषणा केली जाते. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढणारी भर. 6 धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजाला मात्र दंडित केलं जात आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज. या मात्र स्लोअर पद्धतीचा हा चेंडू लॉफ केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल फेकी केली जाईल तत्वर घेतलेल्या दुहेरी धावा. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. 8 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. 2 षटकांचा हा सामना आहे. 2 40+ फलंदाज हाताने बंधनकारक आणि निश्चितच 40+चा फलंदाज फलंदाजी करेल. या मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू. सुरेख पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. अति जलद चेंडू पाहायला मिळाला होता. निश्चितच एक खोलवर पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. गुडले निश्चितच फुलर लेनचा चेंडू होता. निश्चितच यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची समाप्ती जरूर होती आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रमेश सिंग उर्फ छोटू. या मात्र निश्चितच सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. फुल टॉस चेंडू नो घोषित केला जातोय. फल गोलंदाजाला ताकीद दिली जाईल अशा पद्धतीचा चेंडू जर का पुन्हा हाताला तर तुझी गोलंदाजी बंद करण्यात येईल. बीमरचा नो दिला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 24 पालन होत आहे. येणाऱ्या दुहेरी धावा धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते ती म्हणजेच
10 या धावसंख्येवर. फलंदाजासाठी आलेली चेंडू असेल की फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. मात्र टप्प्याचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जाऊन बसतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती. एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे 10 धावा. 10 धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो तर 10 डिसेंबर 1988 10 डिसेंबर 1988 चा दिवस होता आणि त्यावेळी रणजी क्रिकेटचा सामना खेळवला जात होता. भारत आणि निश्चितच गुजरात आणि मुंबई या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना. फलकावरती लगावल्या गेल्या आणि आठवण झाली त्या दिवसाची 10 डिसेंबर 1988. त्यावेळी मैदानामध्ये सचिन रमेश तेंडुलकर होता. मुंबई आणि गुजरातचा सामना होता आणि त्यावेळी सचिन रमेश तेंडुलकरने शतक झळकावलं होतं आणि सुनील मनोहर गावस्करने म्हटलं होतं की मी याला खेळताना पाहिलं, हा एक ना एक दिवस माझे रेकॉर्ड जरूर मोडेल. आणि मित्रांनो हा डिसेंबर 2005 सचिन रमेश तेंडुलकर याने फलंदाजी करताना 35 शतक झळकाव लगावले आणि निश्चितच सुनील मनोहर गावस्कर या खेळाडूचा विश्वविक्रम मोडीस काढला. या पुढील होणारा सामना शौर्य चॅलेंजर्स वर्सेस सिद्धिविनायक या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. त्वरित गोलंदाजीसाठी गोलंदाज येतो आहे. एक सुरेख पद्धतीचा हा चेंडू पंचांकडे दात. निश्चितच फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. रुपेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. तर या सामन्यामध्ये जर का पाहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ वरद लॉजिस्टिक हा संघ जर पाहिला या संघामधून दीपक भोसले हा खेळाडू खेळतोय. हा माझा छोटा बंधू सुद्धा आहे. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू डावी एसटी वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र होतीये. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा 2 षटकांचा हा सामना आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी जरूर करावी लागेल. आपल्याला एक सन्मानजनक धावसंख्या जरूर का उभार करायची असेल तर मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. या मात्र घेऊन काढलेला हा फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू घाली कोणती चूक करत नाहीये फलंदाज. शौर्य चॅलेंजर्स या संघाचा खेळाडू अतिरिक्त खेळाडू जरूर आमच्यापर्यंत पाचवायचा. मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश म्हटलं मुळे खंडेचा हा खेळाडू. एक लाजवाब आयोजन त्यांच्या माध्यमातून रजनी क्रिकेट स्पर्धा आणि त्यांचं एक दिमागदार आयोजन असतं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश. या मात्र डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांकडे दात जरूर मागितले जात आहे. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकेरी धाव जरूर येते. 22 अथवा लेगबाजीचा सूर्यकांतचे आढाव आम्हाला दर्शवतात. येणारी एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भरणारी भर 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंगवरती योगेश मात्र खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव जाऊन बसतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. निशिकांत गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र योगेश खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बाहेरच्या कडा घेऊन चेंडू मात्र खेळपट्टीवरती विसावतोय. एक धाव जरूर येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहिली 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 13 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्वरित विनंती असेल लगेच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. 13 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. नहीं है इलाज दुनिया में और कोई. अरे गेली अर्धी आता
तर बॉडीला अर्थ गेली माझ्या. चालू असलेली रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि गुजरात या संघाने मुंबईवरती विजय प्रस्थापित केलाय. काय माती लागली मिळत नाही. मैदानाच्या आतमध्ये जरूर येऊया. शूज मध्ये धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 13 धाव्यांचा लक्षाचा पाठलाग करायची आहे. 2 सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतेय. एका बाजूला छोटू रमेश सिंग उर्फ छोटू आणि निनाद ही जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतेय. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या मित्रांनो, विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मैदान आपल्याला खाली करायचं आहे. नाईटची स्पर्धा याच मैदानामध्ये होणार आहे. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. निनाद आणि रमेश सिंग उर्फ छोटू. रमेश सिंग मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय आणि त्याच्यासोबत निश्चितच निनाद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 13 धावांचा लक्षाचा पाठलाग जरूर करायचा आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोणता येईल हे जरूर पाहायला जाईल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. जर तुम्ही इम्पॉसिबल या शब्दाला जर निर्गुण पाहिलात तर स्वतःहूनच सांगतो आय एम पॉसिबल. तर क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटला अनिश्चितताचा खेळ म्हटलं जातं. घाई करा मित्रांनो, घाई करा. विनंती असेल पंचांना सुद्धा की थोडीशी घाई करायला सांगा. क्षेत्ररक्षकांना सुद्धा मित्रांनो क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. बाबू 12,000 फाईन मारले. गोलंदाजीसाठी येतोय निलेश. तर स्ट्राईक एंड होते पाहायला मिळेल निनाद. 40+ हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती जरूर पाहायला मिळेल. मी मात्र रजा घेतो. निश्चितच मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो चंद्रकांतजी शेट्टी यांना. धन्यवाद. किती रुपये दिले ते सांग. हा 200 रुपये दिले. हा धन्यवाद जयेश भोसले. आजच्या दिवसाचा शेवट या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच सीएच्या प्रीमियर लीग आज मात्र धक्कादायक निकालांची नोंद लागली. अर्थातच चॅलेंजर संघाने खूप मोठा धमाका केलाय. उदय साटम आणि कंपनी यांनी मात्र गेल्या 5 वर्षात शरददादा बोडके प्रतिष्ठान पहिल्यांदा साखळीत हरवण्याचा पराक्रम उदय साटम आणि कंपनीने केलेला आहे. तर क्रिकेट हा जय आणि पराजय. जय आपण आनंद स्वीकारतो, पराभव स्वीकारणं थोडंसं अवघड जातं, परंतु 1 तासात तो विसरलोय आणि पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. निनाद तारेकर उलटा स्पर्धा चेंडू कव्हरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न. निनाद तारेकरच्या बॅटमधून निघालेला हा फटका सीमारेषा चेंडू जातोय आणि पहिल्याच चेंडूवर निनाद तारेकर ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. कोणाला ओप्पोचा मोबाईल सापडला असेल त्या ठिकाणी द्यायचं. आमचे रॉनी कोहली साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मित्रांनो सीएचे बंधू आनंदाचं वातावरण. गेली आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सीएचे प्रीमियर लीग पर्व साहब. तर विशेष कार्गो चे प्रोप्रायटर भाटिया साहेब खास दिल्लीवरून या ठिकाणी आले. त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. भाटिया जी आपका यहाँ हार्दिक स्वागत. जाऊयात मॅच कडे पुन्हा एकदा. सीएच्या प्रीमियर लीगचा आजचा दिवस धक्कादायक निकालांची नोंद लागली. पियुष ब्लास्टर आणि चॅलेंजर या 2 संघांनी मात्र आजचा दिवस या 2 संघांच्या नावे लागतो. 2 भल्या संघांना मात्र पराभूत करण्याचा नक्कीच त्यांना मान जातोय. बिग हिट. बिग 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 हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. सीएचे प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान ज्याच्या नावावर आहे रमेश सिंग उर्फ छोटू फलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप. छोटूच्या बॅट मधून निघालेला फटका. आणखीन एक खणखणीत षटकार. चेंडू सीमारेषा पार. सामना संपतोय. आणखी
आणखी आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. पुन्हा एकदा 2 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक सुधीर काका आणि कंपनी आणि त्यांच्या बरोबरीने मात्र असतील शौर्य. अजून मॅच आहे तर सुधीर काकासाठी डीजे गुजराती गाण्यांचा आग्रह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गुजराती गाणी असतील तर आणि डीजे साठी सुकर्णा भोर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु फरमाईश अशी आहे की गुजराती गाणी लावायची. तर जय महाकाली आया भानुशाली.